संत शिरोमणी सद्गुरू श्री बाळूमामा हे केवळ माणसांवरच नाही, तर सृष्टीतील प्रत्येक सजीवावर, प्राण्यांवर अथांग प्रेम करायचे. मामांच्या मेंढ्यांच्या कळपात शेकडो मेंढ्या होत्या आणि मामा प्रत्येक मेंढीला स्वतःच्या लेकरासारखं जपायचे. एकदा काय झालं, मामांचा मेंढ्यांचा कळप एका गावातून दुसऱ्या गावात चालला होता. कडक उन्हाळा होता, दुपारची वेळ झाली होती. चालून चालून सर्व मेंढ्या आणि सेवेकरी थकले होते. अचानक कळपातील एक लहान मेंढीचं कोकरू पायाला दुखापत झाल्यामुळे मागे पडलं आणि जमिनीवर कोसळलं. उन्हाच्या तडाख्याने आणि तहान भुकेने ते कोकरू व्याकुळ झालं होतं. एका सेवेकऱ्याचे लक्ष त्या कोकराकडे गेले. त्याने विचार केला, कळपात एवढ्या मेंढ्या आहेत, एका छोट्या कोकरासाठी पूर्ण कळप कसा थांबवायचा? म्हणून त्याने त्या कोकराला तिथेच सोडून पुढे जाण्याचा विचार केला. पण अंतर्यामी बाळूमामांना हे लगेच समजलं. मामा अचानक थांबले, त्यांचा चेहरा गंभीर झाला. मामा ओरडले, थांबा, माझा एक जीव मागे राहिलाय आणि तुम्ही त्याला सोडून पुढे चाललाय? मामा स्वतः मागे फिरले. त्या धापा टाकणाऱ्या छोट्या कोकरापाशी मामा गेले. मामांनी अत्यंत मायेने त्या कोकराला आपल्या कडेवर उचलून घेतले. त्याला पाणी पाजले आणि आपल्या घोंगडीचा पदर त्याच्यावर धरून त्याला सावली दिली. मामा त्या सेवेकऱ्याला म्हणाले, अरे, हा मुका प्राणी आहे. त्याला बोलता येत नाही म्हणून काय झालं? पण दुःख आणि वेदना त्यालाही होतात. हा तर माझा विठ्ठल आहे, याला सोडून मी पुढे कसा जाऊ? मामांनी त्या दिवशी जोपर्यंत ते कोकरू बरे झाले नाही, तोपर्यंत त्याची स्वतः सेवा केली. या कथेतून मामांनी जगाला हाच संदेश दिला की मुक्या प्राण्यांवर दया करा. त्यांच्यातही देव असतो.